या व्हिडिओत मी 2 सेपरेट डब्यांमध्ये कोथिंबीर स्टोअर करणार आहे. एका डब्यात मी टिश्यू पेपरचा वापर करणार आहे आणि दुसऱ्या डब्यात मी कॉटनच्या कपड्याचा वापर करणार आहे. आणि 8व्या दिवशी मी तुम्हाला दोन्ही डब्यातल्या कोथिंबीरीचं स्टेटस दाखवणार आहे. नमस्कार सगळ्यांना. चला व्हिडिओला सुरुवात करूया. या 2 कोथिंबीरीच्या जुड्या आहेत त्या मी 2 वेगवेगळ्या डब्यात वेगवेगळ्या पद्धतीने स्टोअर करणार आहे. तर पहिली स्टेप आहे कोथिंबीर निवडणे आणि मगच धुणे. त्यामुळे काम सोपं होतं. कोथिंबीर निवडून झालेली आहे आणि आता पुढची आणि महत्त्वाची स्टेप म्हणजे कोथिंबीर स्वच्छ धुवून काढणे. पहिल्यांदा कोथिंबीर पाण्यात अशीच 15 मिनिटं बुडवून ठेवायची आहे. त्यानंतर मी ती चाळणीत काढून घेतली. कोथिंबीर स्वच्छ करताना जर त्यात काही पिवळी पानं किंवा काही खराब झालेली पानं दिसली तर ती वेळीच काढून टाकायची. अजून 2दा ही कोथिंबीर स्वच्छ पाण्याने धुवून काढणार आहे. ही धुतलेली कोथिंबीर आता आपल्याला सावलीत सुकवायची आहे, पण फॅन चालू न करता. फॅनमुळे कोथिंबीरीची पानं कोमेजून जातात. तर या व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कोथिंबीर कोरडी करून घ्यायची आहे. साधारणतः 2 ते 3 तास लागतात. कोथिंबीरीची पानं तुम्ही बघू शकता अजूनही टवटवीत आहेत, कारण यात 10 ते 15% ओलावा अजूनही शिल्लक आहे. या थोड्याशा ओलाव्या सहितच आपल्याला कोथिंबीर डब्यात भरायची आहे. माझ्याकडे हे एक चौकोनी कॉटनचं कापड आहे माझ्या जुन्या कुर्त्याचं. तर हाच कापडाचा तुकडा मी डबल करून कोथिंबीर स्टोअर करण्यासाठी एका डब्यात वापरणार आहे. आता या दुसऱ्या डब्यात मी टिश्यू पेपरचा उपयोग करणार आहे कोथिंबीर स्टोअर करण्यासाठी. सगळ्यात खाली मी 2 टिश्यू पेपर ठेवले. त्यानंतर मी त्याच्यावर कोथिंबीर ठेवली आणि आता नंतर एक एक टिश्यू पेपर ठेवून मी कोथिंबीरीचे असे लेयर्स तयार करणार आहे आणि कोथिंबीर स्टोअर करणार आहे.
या पद्धतीमध्ये आपण टिश्यू पेपर वापरले आणि याच्या अगोदरच्या पद्धतीमध्ये आपण कॉटनचा कपडा वापरला. तो कशासाठी, तर कोथिंबीरीमध्ये आपण जो काही थोडासा ओलावा शिल्लक ठेवलेला आहे तो या टिश्यू पेपरमुळे किंवा कॉटनच्या कपड्यामुळे शोषला जाईल आणि कोथिंबीर लवकर खराब होणार नाही. या दोन्ही डब्यातली कोथिंबीर मी गरजेनुसार स्वयंपाकात वापरली. कोथिंबीर घ्यायची, कापायची आणि वापरायची. ती सोपं झालं पहा. फायनली 8वा दिवस आलेला आहे आणि आता आपण दोन्ही डब्यातली कोथिंबीर चेक करणार आहोत. या डब्यात आपण कॉटनचा कपडा वापरला होता, तर त्यातली कोथिंबीर बघा अजूनही चांगली आहे, हिरवी फ्रेश ताजी दिसते अजूनही 8व्या दिवशी सुद्धा. या दोन्ही पद्धतीत आपण एक महत्वाची गोष्ट केली ती म्हणजे कोथिंबीर ताजी असताना, म्हणजे कोथिंबीरीची पानं सुकू न देता ती पानं टवटवीत असतानाच आपण ती फ्रीज मध्ये स्टोअर केली. जर या पद्धतीने तुम्ही कोथिंबीर स्टोअर करू शकलात तर ती 8 ते 10 दिवस आरामात टिकणार. आता या दुसऱ्या डब्यातली कोथिंबीर बघूया. कोथिंबीर ऑलमोस्ट संपतच आलेली आहे आणि त्यातली कोथिंबीर ही अजून छान ताजी आहे, हिरवी आहे. तर दोन्ही पद्धती वर्कआउट होतात. 8 दिवस आपण दोन्ही पद्धतीने कोथिंबीर स्टोअर करू शकतो फ्रीज मध्ये. तुम्हाला कोणती पद्धत आवडली?